कसे आहेत सर्वजण? आय होप एकदम छान आणि मस्त असेल आणि मस्तच आहात. तर आजची मी माझी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर देवपूजा केल्याशिवाय मन पण लागत नाही आणि एकदम छान देवपूजा केल्यावर एकदम मन रमतं. त्यासाठी म्हटलं चला आज तुमच्यासोबत देवपूजा शेअर करते. कारण उद्या आहे हरतालिका आणि देव वगैरे धुणं, तांब्या वगैरे धुणं जे पण आपल्याला उद्या देवाचं सामान लागणार आहे ते एकदम होणार नाही. त्यासाठी मी आजच करून घेतलेलं आहे. देव वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. संध्याकाळचा टाईम आहे. म्हटलं चला आज देवपूजा वगैरे करून घेते. आज आहे सोमवार म्हणून त्यासाठी मस्त चकचक अशी देव वगैरे धुवून घेतलेले आहेत पितांबरीनं. असे छान क्लीन निघलेले आहेत, स्वच्छ निघलेले आहेत. जे उद्याला लागणार आहे सामान ते धुतलेलं आहे मीनं आणि इथं देवपूजा पण अशी संध्याकाळचीच केलेली आहे मीनं. कारण संध्याकाळची देवपूजा ही मनाला प्रसन्न करणारी वाटते. सकाळी पण छान असते, पण संध्याकाळी आता उद्या लगेच पूजा आहे त्यासाठी असं संध्याकाळी केली म्हटलं तर जास्त पण हे होणार नाही, अशी जुनी वाटणार नाही. त्यासाठी इथं पंचपाळ वगैरे माझा खूप खराब झाला होता. त्यासाठी म्हटलं चला आज पंचपाळ बी धुवून घेते. कारण पंचपाळमध्ये कुंकू असल्याने ते काही लवकर धुण्यामध्ये येत नाही. तर आज सर्वच भांडे वगैरे काढले होते मी ना देवाचे धुण्यासाठी. तर त्यात पंचपाळ बी घेतलेला आहे. असा स्वच्छ निघालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यात हळद, कुंकू, रुपया, सुपारी वगैरे आपल्याला जे बी लागते ना आता उद्याच्या पूजेला म्हणजे ध्यान ठेवायसाठी, ध्यान राहायसाठी त्यात मी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही देवाला पुसून घेत असाल तर पुसून घ्या. मी इथं पुसून नाही घेतलेलं आहे देवाला. त्याच्यानंतर हळद, कुंकू वगैरे सगळ्या देवाला लावलेत आणि दिव्याला पण लावले. जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा दिव्यांना पण हळद, कुंकू लावत जा आणि जे आपण पाणी भरून ठेवतो देवाला त्याला पण त्या भांड्याला पण हळद, कुंकू लावायचं. देवाला सर्व हळद, कुंकू अशा प्रकारे लावून घेतलेला आहे मीनं आणि त्यानंतर एक गुलाबाचं फूल माझ्या झाडावर राहिलं होतं. ते पण मी ना आज तोडून घेतलं. चला म्हटलं आता एकच फूल राहिलेलं आहे. त्याला 2 कळ्या आलेल्या आहेत. फुलं उगायचे आहेत आणि काही इकत फुलं आणलेले आहेत. त्याचबरोबर इकत फुलं शेंद्री आणि ऑरेंज कलरचे आणि येलो कलरचे आणलेले आहेत. तर अशा प्रकारे मी हळद-कुंकू हे पाणी जेव्हा आपण देवासमोर ठेवतो ना, त्याला पण हळद-कुंकू लावून घ्यायचं आणि फुलाशिवाय देव अधुरे दिसतात. फुलं पाहिजेतच. यावेळेस थोडासा उशीर झाला होता फुलाला, म्हणून मी थोडी थांबली होती. देव वगैरे धुवून ठेवले होते. नंतर फुलं वगैरे आणलेत, तर मग नंतर वाहून घेतलीत मी देवाला आणि जेव्हा आपण भांडं ठेवतो ना पाण्यानं भरलेलं, त्यात पण थोडीशी फुलं अर्पण करायचे. एकदम छान दिसते दिसायला पण आणि छान वाटते देवघरात ते फुलाचं पाण्यात फूल ठेवलेलं. आता इथं पंचपाळमध्ये माझे अक्षित वगैरे भरायचे राहिलेत. चला म्हटलं पहिले देवाला फुलच वाहून घेते. हे फुल तोडलेलं आहे मीनं आणि छोट्या देवांना पण अशी छान प्रकारे एक-एक करून फुलं वाहलेत. जेव्हा आपल्या दारात झाड असते ना, तर आपल्याला विकत आणायची जरूरत राहत नाही. पण मला जास्त आता फुलं येत नाहीत म्हणजे झाडाला, छोटे असल्यामुळे. तर तशीच मग विकत वगैरे आणले आणि वाहत वाहत आहे मी. तर छान वाटते देवपूजा आपली जेव्हा आपण फुलं चढवतो, देवांना क्लीन करतो, स्वच्छ करतो, घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते, जेव्हा आपण पूजा करतो. तर तांब्या वगैरे पण हा उद्याच लागणार आहे म्हणून आजच स्वच्छ करून घेतला. तसा एक हात फिरूनच उद्या घ्यावं लागेल. त्यानंतर गणपती वगैरे आहेत, तर गणपतीच्या हार्दिक शुभकामना सगळ्यांना. तर हा गणपती आमच्या इथं 1 वर्ष राहत असतो आणि हा गणपती विसर्जन होत असते आणि जेव्हा या वर्षीचा गणपती नवीन बसवतो, तो पुढच्या वर्षीपर्यंत राहत असते. तर अशी प्रथा आमच्या इथं जेव्हापासून म्हणजे या घरामध्ये आम्ही तिघी जावा आहेत. पहिल्या जावाला मुलगा राहिला होता ना, त्या टाईमापासून ही प्रथा सुरू केलेली आहे. म्हणतात जेव्हा दिवस राहिले तेव्हा गणपतीला विसर्जन नसतात करत. तर तेव्हापासून ही प्रथा आमच्या इथं पडलेली आहे. तर आम्ही सर्व असेच करतो. तर इथं माझी मुलगी पण म्हणे, की "मी पण फुलं वाहते." तर चल म्हटलं, "तू पण वाहा." कारण मुलांना पण हे करायचा उल्हास असतो. तर छान आहे त्यांच्यामध्ये हे उल्हास असतात. तर तिला विचार येत होता, की ती कुठं फुलं वाहू? कारण सगळीकडे फुलं मी वाहून घेतले होते. तर चल म्हणलं, "तुला जिथं जागा दिसते तिथं वाहून टाक." कारण इकतच आणलेले फुलं आहेत. अशी छानपैकी पूजा माझी इथं तयार झालेली आहे. त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली, दिवा वगैरे पेटवून घेतला. आता हा मोठा दिवा मला उद्या लावायचा आहे म्हणून आज मी त्याला लावला नाही. असा छोटाच दिवा लावलेला आहे. तर त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून धूप-दीप केलं. एकदम मन प्रसन्न वाटते संध्याकाळची पूजा. आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. असाच होता माझा आज छोट्या पूजाचा ब्लॉग होता आज. एकदम छान आणि छोटीशी पूजा, मन प्रसन्न करणारी पूजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची पूजा. मला तर माझं तर मन खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे मला. आणि माझ्या घरात ना थोडेसेच देव आहेत. मी जास्त देव घेतलेत नाही. कारण देव घेतले ना तर त्यांना स्वच्छ पण ठेवावं लागते आणि छान पण ठेवावं लागते. त्यांची रोजच्या रोज पूजा पण झाली पाहिजे.
हे नियम पाळावे लागतात जेव्हा आपल्या घरात आपण जास्त देव ठेवतो. लहान बी असले तरी रोज पूजा करावी लागते, पण जास्त पितळाचे देव ठेवले तर तेवढेच घासायला आपल्याला टाइम लागतो. त्यासाठी पितळाचे देव माझ्या इथं खूप कमी आहेत आणि असे लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती मोठी मोठीच असते माझ्या इथं. तर अगरबत्ती वगैरे लावून घेतली मी.